श्री दुर्गा कवच. श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाला करुणी नमन. ओम श्री दुर्गा मातेस करितो वंदन. श्री दुर्गा कवच पवित्र संरक्षण महान. सर्व प्राणीमात्रांचे करी रक्षण. या लोकात गुप्त राहून सर्व प्रकारे करीतसे कल्याण. असे हे देवी कवच केले कथन. मार्कंडेय मुनीशी ब्रह्मानी. देवीच्या एकंदर 9 मूर्त्या. म्हणती नामांनी त्या नवदुर्गा. पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटे, चौथी कुष्मांडेती, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायिनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी, नववी सिद्धिदात्री नवदुर्गा प्रकीर्ती. 9 नावाच्या 9 मूर्ती महात्म्य ब्रह्मा वर्णिती. जो असेल अग्नीत जळत, रणांगणी शत्रूच्या तडाख्यात, संकटी भयाने थरथरत, तयाने जावे दुर्गा मातेस शरण. तयाचे न होई अशुभ कधी, न येई आपत्ती युद्ध समयी. शोक दुःख करण्याची वेळही येणार नाही तयावरी. भक्तिभावे करावा मातेचा गौरव, निश्चित होईल उत्कर्ष सदैव. देवीचे जो करी स्मरण, रक्षण होईल निस्संदेह. चामुंडा प्रेतावर 12 म्हैशीवर, इंद्रशक्ती हत्तीवर, वैष्णवी गरुडावर होत असती आरूढ. विराजमान बैलावर माहेश्वरी, कौमारी मोरावरी, लक्ष्मी कमलासनावर, हाती घेऊन कमळ. देवी श्वेतरूपी आरूढली बैलावर, ब्राह्मी बसलेली हंसावर, दिसती अति सुशोभित विविध आभूषणांनी. सर्व योगशक्ती समन्वित, अनेक अलंकारांनी युक्त, नाना रत्नांनी शोभिवंत. त्या सर्व माता देवता आरूढ झाल्या स्थावर. क्रोध भरलेला मुखावर, शंख चक्र गदा मुसळ नांगर, आयुधे तयांच्या हाती. खेटक तोमर परशु, फास आणि त्रिशूळ, धनुष्य बाण उत्तम शस्त्रे केली धारण. दैत्यांच्या देहनाशासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी, देवदेवतांच्या कल्याणासाठी धारण केली शस्त्रे ती. महारौद्रे, महाघोर, महापराक्रमी, महाउत्साहित, महाशक्तिशाली, महाभयविनाशिनी देवी, तुला माझा नमस्कार. शत्रुपक्षाकडील भय वाढविणारी, पूर्व दिशेस ऐंद्री शक्ती, अग्निदेवता आग्नेय दिशेस, देवी माझे रक्षण करी. वायुदेवता दक्षिणेस, नैऋत्यास खड्गधारिणी, पश्चिमेस वारुणी, वायव्येस मृगवाहिनी, देवी माझे रक्षण करी. उत्तरेत कौमारी, ईशान्येस शूलधारिणी, वरच्या दिशेस ब्रह्माणी, भूमीवरून वैष्णवी, देवी माझे रक्षण करी. चामुंडा माते दिशापासून दाही, जया देवते आगीपासून रक्षी, विजयादेवी पाठीमागून राही, देवी माझे रक्षण करी. उजवीकडून अजिता, दक्षिणेतून अपराजिता, विराजमान हो शिरावरी उमामाता, देवी माझे रक्षण करी. मालाधारिणी, कपाळ रक्षी, भुवयांचे यशस्विनी, त्रिनेत्रा देवी भ्रवोवरे राही, नासिका यक्षी यमघंटा, शंखिनी डोळ्यांचे रक्षण करी. गालरक्षी कालिका देवी, कानांच्या आत रक्षती शांकरी, कर्णी द्वारवासिनी, नासिकेचे सुगंधा, वरच्या ओठाचे चर्चिका, खालच्या ओठाचे अमृतकला, सरस्वती जिभेचे रक्षण करी. कौमारी देवी दातांचे, चंडिका माते कंठाचे, चित्रघंटा गळ्याच्या अंतर्भागाचे, महामाया टाळूचे रक्षण करी. हनुस्थानाचे कामाक्षी, वाचेची सर्वमंगला, भद्रकाली मानरक्षी, धनुर्धरी पाठीचे रक्षण करी. कंठाच्या बाहेरचे नीलग्रीव, कंठनलिकेचे नलकुबरी, खांद्याचे खड्गधारिणी, वज्रधारिणी, बाहूंचे रक्षण करी. दंडिनी हात संरक्षी, बोटांची अंबिकारक्षी, नखांचे शूलेश्वरी, कुशीचे कुलेश्वरी रक्षण करी. स्तने रक्षी महादेवी, मनःशोक विनाशिनी, हृदय संरक्षी ललितादेवी, उदराचे शूलधारिणी रक्षण करी. नाभिस्थान कामिनी रक्षी, गुह्यभाग गुह्येश्वरी, पूतना कामिका लिंगरक्षी, महिषवाहीन गुदद्वार रक्षण करी. कमरभाग संरक्षी भगवती, दोन्ही गुडगे विंध्यवासिनी, जांघारक्षी महाबलादेवी, सर्व कामप्रदायिनी रक्षण करी. घोटे सांभाळी नारसिंही, पायांचे भाग तेजसी रक्षी, पायांच्या बोटांचे श्रीदेवी, तळव्यांचे स्थलवासिनी रक्षण करी. नखांची दष्ट्रक कराली, केसांची ऊर्ध्वकेशिनी, केसमुळे संरक्षी कौबेरी, त्वचेचे वागीश्वरी रक्षण करी. रक्तचरबी मज्जा मांसहाडे संरक्षण करी याचे पार्वती माते. आंतडी रक्षी काळरात्री देवते, पित्ताचे मुकुटेश्वरी रक्षण करी. पद्मकोश रक्षी पद्मावती, कफ संरक्षी चूडामणी ती, नखांच्या तेजाची ज्वालामुखी, अभेद्या सर्व सांधून रक्षण करी. ब्रह्माणी शुक्र तेज रक्षील छत्रेश्वरी, सावली धरील, अहंकार मनः बुद्धीचे धर्मचारिणी,
रक्षण करी. प्राणव्यान उदान आणि सर्व अवयवरक्षी वज्रहस्ता प्राणांचे रक्षण करी. भगवती माता कल्याण शोभना रक्षण करी. रसरूप गंध स्पर्श दी समुचात असणारी योगिनी सत्व गुण रजोगुण तमोगुणाची नारायणी तू रक्षण करी. आयुष्याचे रक्षण करी. वाराही धर्माचे रक्षण करी. वैष्णवी यशकीर्ती धनविद्येचे चक्रिणी रक्षण करी. शिमंद्राणी गोत्राचे चंडिकादेवी पशूंचे महालक्ष्मी पुत्राचे भैरवी पत्नीचे रक्षण करी. मार्गी शुभक्षेम करी तू देवी राजदरबारी. संरक्षी चहूबाजूस वास करणारी विजया तू महामाये रक्षण करी. स्थान नसे कवचात सांगितले रक्षण रहित असे जे तू पापनाशिनी जयंती देवते विजयशालिनी रक्षण करी. फलश्रुती जो आपले शुभचिंतित आहे तयाने कवच नित्य वाचावे हे कोणी टाकू शकणार नाही पाऊल पुढे. या कवचाशिवाय जे जे वा कवचाचे करीती पठण प्राप्त होतसे. सुख विजय विपुल धन ज्या ज्या विषयांचे करीती चिंतन लाभे. पृथ्वीवर ऐश्वर्य संपूर्ण कवच पठणाने सुरक्षित असावे. जगात निर्भय राहावे. युद्धात अपराजित राहावे. त्रैलोक्यात पूजनीय देवीचे हे मंगल कवच देवदेवतांना असे दुर्लभ. सकाळ मध्यान्ह सायंकाळ पठण करावे श्रद्धेने. देवी तया प्रसन्न ठेवील. तिन्ही लोकी अपराजित राहील. 100 वर्षे आयुष्य वाढेल. अपमृत्यू टळेल. कोडासारख्या त्या व्याधी भयानक नष्ट होतील संपूर्ण. अंगात भिनणारी ती विष भयंकर निश्चित जातील निघून. जारण मारण संबोधन मंत्रतंत्र प्रयोग दारुण भूचर खेचर जलचर आणि उपदेशिका रोग सहज झालेले वंश परंपरेपासून असलेले हडळ डाकिनी शाकिनी अंतरिक्षातील घोर पिशाचिनी त्या ग्रहभूत पिशाच यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड आणि भैरव हृदयी हे कवचधारकाच्या दर्शनाने नुसत्या अनिष्टकारक देवता त्या पळून जातात. हे कवचधारकास ऐश्वर्य लाभते. यश कीर्ती तेज वाढते. दुर्गा कवच करावे पठण आणि सप्तशती वाचन. जे जे मनोभावे वाचती तयांना होईल यश कीर्ती प्राप्ती. तयांचे वंश पुत्र पौत्र जगती आनंदात राहाती. तयासी परमपद प्राप्त होते. देवदेवतांनाही दुर्लभ असते. भगवान शिवाबरोबर आनंद मिळवतसे. महामायेच्या कृपाप्रसादे श्री दुर्गा कवच संपूर्ण झाले. वाराह पुराणे हरिहर ब्रह्मविरचितम दिव्या कवचम. हे कवच पठण करणारा पुत्रपौत्रादी संततीसह या पृथ्वीवर सुखानं नांदतो आनंदात राहतो. जय माता दी.